स्वामी समर्थ. आपण सर्वांना माहिती आहे 14 डिसेंबरला दत्त जयंती आहे. दत्त जयंती म्हणजे खूप मोठा उत्सव साजरा केल्यासारखे असते. तर दत्त जयंतीच्या वेळेस आपल्याला गुरुचरित्र पारायण कसे करायचे व त्याची थोडक्यात माहिती मी देणार आहे. गुरुचरित्राचे पारायण सुरू करत असताना ते पारायण शनिवारच्या दिवशी सुरू करावे व त्याची सांगता शुक्रवारच्या दिवशी करावी. शुक्रवारचा दिवस हा नरसिंह सरस्वतीचा आनंदाचा दिवस आहे. नंबर 1, दररोज सकाळी अंघोळ संध्याकाळ करून संकल्प करावा. नंबर 2, यासाठी कायम एकच आसन वापरावे. नंबर 3, गुरुचरित्राचे वाचन करण्याआधी गाईला चारा, कुत्र्यांना गव्हाचे पिठाच्या पोळ्या खाण्यास घालाव्यात. नंबर 4, वाचण्यापूर्वी दररोज श्री दत्त महाराजांच्या फोटोचे व गुरुचरित्राचे पोथीचे पूजन करावे. नंबर 5, 1 माळ गायत्री मंत्र, 1 माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र जप करायचा आहे. नंबर 6, 7 दिवसाच्या पारायणाच्या 8व्या दिवशी सांगता करायची आहे. ज्या दिवशी सांगता करायची त्या दिवशी सकाळी 10:30च्या सुमारास श्री दत्त महाराज, श्री स्वामी समर्थ महाराज आपले जे काही कुलदेवत आहे त्यांना गुरुचरित्राचा एक